रुद्रं विशालदेवश्च नित्यमुक्तिप्रदायकम् वन्दे श्रीचक्रधरम् वन्दे श्रीचक्रधरम् नमः माझे गुरुराय
सज्जन हो, हा 5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आता खऱ्या अर्थानं सप्ताह म्हटल्यानंतर सप्त म्हणजे 7, अह हा उपसर्ग लागला. प्रपरा अपसम अनुभव निराशे 27 उपसर्ग संस्कृत मध्ये, कारण मी संस्कृत MA केलेला माणूस आणि अह हा सप्त शब्दाला लागल्यावर सप्ताह असा शब्द तयार झाला. सप्त म्हणजे 7 दिवसाचा अखंड अविरत ज्यामध्ये खंडच पडत नाही असा असणारा सप्ताह आणि 5 दिवसीय. याचं कारण 5 दिवसाचा असणारा याचं कारण मीमांसा वेगळे. 6व्या दिवशी का भंडारा आहे की हो,
काल्याचं कीर्तन नाहीच आहे ना, 6वा दिवस ब्रेक धरणार कसा? कारण सप्त्याचा शेवट काल्याच्या कीर्तनाने होत असतो. परंतु हा 5 दिवसाचा सप्ताह हा आयोजित करण्याच्या पाठीमागचं कारण हे फार मोठं आहे. या विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर अनेक वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. आता धर्माला काही जाती जमातींनी वाटून घेतलं, संतांच्या वाटण्या काही लोकांनी करून घेतल्या आणि 18 पगड जातीमध्ये ही विखुरले गेला. कोळी माळी केली, तांबोळी साळी माळी गवळी पगारी गार पगारी वदाली पिंजारी मठ, काही मारवडी घेसाडी मुस्लिम मारवडी अशा 18 पगड जातींमध्ये हे सगळे धर्म संप्रदाय अलीकडचे वाटले गेले. खरं धर्म या शब्दाची व्याख्याच कुणाला कळली नाही, फक्त विद्वानांना कळली. म्हणून महानव संप्रदायाचा असणारा जो तत्वज्ञानाचा गाभा, ज्याला ब्रह्मविद्या तत्वज्ञान म्हणतात, ब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडे असणारा, त्रंशेच्या पलीकडे असणारा, 33 कोटी देवांच्या पलीकडे असणारा, 81 कोटी 1.25 लाख 10 देवतांच्या पलीकडे असणारा त्याचं स्थान आहे. आणि तो ब्रह्म आहे. ब्रह्म, माया आणि ईश्वर या 3 अंशातून विभागणारा आणखीन एक वेगळाच कुणीतरी आहे आणि त्याला म्हणतात परब्रह्म परमेश्वर. ब्रह्माच्या परता पलीकडचा जो आहे तो खऱ्या अर्थाने परमेश्वर. आणि म्हणून या परमेश्वराचा धर्मच वेगळा आहे. महानुभावांनी व्याख्या करत असताना धर्माची अशा प्रकारची केली, यद्धार्यते तद्धर्म, यद्धार्यते तद्धर्म इति धर्मः. तो धारण केला जातो त्याला धर्म असं. कुठलाही संप्रदाय, कुठलाही पंथ धर्मा व्यतिरिक्त तर नाही. धर्म ही त्याचं बेसिक मूळ आहे, मूळ आहे. आणि म्हणून ज्याने जो धारण केला त्याचा तो धर्म. मुंबई असेल, ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, शीख असेल, हिंदू असेल, ज्याने जो धारण केला त्याचा तो धर्म ठरला. धारण करताना कुणाची कुणाला बळजबरी होती का? परंतु धारण केल्यानंतर काही लोकांनी धर्म जोपासला, काही धर्म अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये. प्रभू राम श्रीचंद्रांचं ज्यावेळेस चरित्र आपण बघतो त्यावेळेस बलशाली असणारा, अरे सूर्याला सुद्धा गिळंकृत करायची ताकद त्यामध्ये होती. गिरी द्रोणाचार्यांनी उचलून आणला असा हनुमंतराया त्यावेळेस फाडून आपली छाती तारकन छाती फाडली, दाविले प्रभू भगवान. त्या रामचंद्राला आपल्या हृदय संपुष्टी कोंडलेला भक्त आमच्यात निर्माण झाला. त्यांनी धर्म धारण केला. आपलं तसं नाही. आपलं तसं आधी एकादशी, आज उपवास आहे म्हणजे आमच्या वयाला मावज्यांना उपवास आहे म्हणजे कशाचा? उद्या चक्रधर प्रभू जन्माला येणार आहेत. काहीला अष्टमीचा उपवास असतो, काहीला दत्त जयंतीचा उपवास असतो, काहीला एकादशी असती. मी विधरली बाया, मी विधरली बाया. अरे गवली का? गवली का? सापडली का? घट्ट धरा ना. या धार्यतेचा धर्म धरायची पकड अशा प्रकारची असली पाहिजे. आमच्या संतांकडून शिकलं पाहिजे, आमच्या ग्रंथांकडून शिकलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची
उद्या अवतार दिन आहे, उद्या जयंती आहे आणि त्या श्री चक्रधर प्रभूंनी आम्हाला धरायचं शिकवलं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण परमात्मा त्यांनी हातवर विळूच्या कांड्याने अखेर विश्वाला मोहित केलं. जगन्मोहन ठरला, विश्वमोहक ठरला. असे त्या कृष्ण परमात्म्याने जे तत्वज्ञान सांगितलं ना, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. या गीतेमध्ये काय सांगितलं? काही लोक म्हणतात 18 अध्याय आहेत, काही लोक म्हणतात 700 श्लोक आहेत, काही लोक म्हणतात विविध योग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि याच्यात नेमकं सांगितलं काय? काय सांगितलं? अर्थ जाने पार्थ, बाकी सब दुनिया व्यर्थ. बस एकट्या अर्जुनाला गीता कळली. आणि म्हणून विद्वज्जन असं म्हणतात, कळले का कोणाला गीता? हे कोणालाच कळलं. आणि म्हणून सांगे रे भगवंता, कळले का कोणाला गीता? कळले का कोणाला गीता? गीता कळलीच नाही. गीता कळलीच नाही. आम्हाला कळलं. काय कळलं? सीता और गीता. तुमच्या काळात नव्हतं काही लोकांना कळलं असेल. हे अमिताभ बच्चनचा का धर्मेंद्राचा कोणाच तरी पिक्चर वाटतं सीतावर गीता. आम्हाला गीता नाही कळली, आम्हाला सीतावर गीता कळली. गीता कळली नाही याचा म्हणण्याचा उद्देश संतांचा वेगळा आहे. गीतेमध्ये काय सांगितलं? गीतेची सुरुवात गीता कळत नव्हती म्हणून मौलिक ज्ञानेश्वरांनी अवतरीत जाऊन 1212 टीका लिहिली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लेखक झाला. 1212 मध्ये वयाच्या 16व्या वर्षात. अरे गीता कळत नाही, संस्कृत होती म्हणून प्राकृत मध्ये अर्थ सांगण्यासाठी हा पाठ्य सिद्ध झाला. गरुड खांबाला टेकून बसला, मेलेला मुर्द्याला उठवलं. मेलेला मुर्दा जिवंत नाही, मेलेला माणूस आहे. का? मला लिहायचं होतं. मग जिती माणसं नव्हती का त्या काळात? नाही शिकलेली वरलेली नव्हती का? ज्यांना लिहित होता येत होतं, वाचता येत होतं, अशी माणसं नव्हती का? होती. माऊलींनी विचार केला, ज्ञानेश्वरांनी विचार केला, अरे ही फक्त जिवंत आहेत रे, ही फक्त जिवंत आहेत. ही यांच्यातली माणुसकी मेली, धर्म मेलाय. यांच्यातलं सगळं मरून गेलेलं आहे रे. आणि या मरेल मुर्द्यांकडून लिहून गेल्यापेक्षा मेलेल्या मुर्द्याकडून लिहून घेतलेलं कोणतं वाईट आहे? असंख्य वेदांचा ढिगारा पडलेला आहे. निवासाची घटना, पवित्र गोदातीराच्या काठाची घटना आहे. वय वर्ष फक्त 16 आहे. आपल्याला माझ्या टायमाला तरी माझं वय 16 होतं ना, त्यावेळेस मला चड्डी सुद्धा नेसता येत नव्हती. अक्कलच नव्हती
चड्डी असायची. आम्हाला चट्या फाट्याच्या चड्ड्या होत्या. आता काय बरोबर, आता काय चिंकी अंकी, आता काय सांगायचे. आता तर ते नवीनच जात निघाली. नवीन पॅन्ट हिथं तुटलेला तिथं सुटलेलं, मागून मी मोकळून पुढून बी हवा. अरे काय राजा, काय केलं म्हणजे बघ, काय म्हणजे कसली चड्डी ती? हा आईची पेट. मला तर अजून त्याचं नाव सुद्धा माहिती नाही, कारण मी भनंग असलेला संन्यासी. न मागे न पुढं, लेकर न बाळ, गुरं न ढोर, जमीन न तुमचा, गाड्यानं घोड्यानं माड्यानं काहीच नाही, असा फकीर आहे. त्याच्यामुळं कसली काय आता ती तसले. अरे वयाच्या 16व्या वर्षात जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाला सिद्धांत पटवून देण्यासाठी आणि कृष्णाचं तत्वज्ञान जगात मांडण्यासाठी मेलेल्या एका मुडद्याला उठवलं. असंख्य मुडदे पडलेले होते. तुडवत 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 प्रेतांचा ढिगारा चाललेला, खाची खाच पडलेला, अशा जशा शेतामध्ये पडाव्या असे प्रेत पडलेले होते. तुडवत 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 मौली चाललेली पुढं तुडवत चाललेली आहे. आणि एका प्रेताकडे बघितलं, बस ती रावली. ती नजर लागती, बघण्याची नजर लागती. आपल्या नजर आहेत ना, वाकून बघल, डुकून बघल, झुकून बघल, ज्याला दिसत नाही ते डोळं काढून बघल. बघितलं तुम्ही आपल्या बघण्याच्या तराव्याने. म्हणून आता अलीकडे तुम्ही वयातच मोठी बिंदुरी धरण का बिंदुरी वाढता. हा त्याच कारण आहे, या डोळ्यांनी जे काम करायला पाहिजे ना. बापाची वासना नको लावू डोळा, याहून अंधारा बराच गा. अरे डोळे नसलेले परवडले भगवंता. ते डोळे ज्यासाठी दिलेले, बाबा का लोचनी सुख झाले हो साजरी. डोळ्यांचं काम रूप पाहण्यासाठी, आणि ते रूप पाहिल्यानंतर बस माणूस स्थिरावला पाहिजे, ही झाला पाहिजे, ब्रह्मांडात ताळी लागली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आत्मा हा शांत 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 झाला पाहिजे. आमचं तर बघितलं भडा 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 करतो, ही दडी भडा करतो. कसं कसं होतं याच कारण जे बघायला नको ती बघतोय. अरे जे ऐकायला नको ती ऐकतंय, जे खायला नको ती खाताय, जे पियायला नको तेच पियतोय. अरे आपण माणसं आहे तरी माणसाने माणसाशी माणसासारखं असावं, बसावं, खावं, प्यावं, लिहावं, नेसावं, उठावं, चालावं, बोलावं. हे माणसाच्या अवलादीचं काम आहे. जे माणसं आहेत ते असंच करतात, आणि जे माणसं असून माणसात नाहीये त्याला बसता येत नाही. बसल्या बसल्या पुढे हाणतील पलीकडे सर, आणि तोंडाने सांगण्याला काय अरे या लाता का हाणतो. लाता कोण हाणतं? कोण हाणतं? हरिनामाला चुकली गाढव. यांना तर त्याच्यापेक्षा बरं वाटलं. आजचा बाबा पाहिजे. आणि हा बाबा कसला हे तुम्ही जरंगे पाटलाच्या उपोषणाच्या टायमाला बघितलं. 5,000 लोक होते. किती बसायला जागा नव्हती, रोड सुद्धा पूर्ण नव्हता. आणि शेवटच्या दिवशी फाकड्याचं कीर्तन, करमाळ्याचा बाबा. हा पण ते कीर्तन म्हणजे वीर रसातलं कीर्तन होतं, शौर्य रसातलं कीर्तन होतं. प्रसंग वेगळा होता आणि हिंदुत्वासाठी आणि खरंच ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचा अभिमान घेणारा कार्यक्रम होता. आजचा कसा नाही. आजचा कसा चक्रधर स्वरूपा आरती.
त्यांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर आणायचंय असा आजचा प्रसंग. तो प्रसंग वेगळा, हा प्रसंग वेगळा. प्रत्येक प्रसंगामध्ये अवधान राखलंच पाहिजे. कीर्तनाची मर्यादा 11 पर्यंत असते, 11 नंतर चालू होतं त्याला कीर्तन म्हणत नाही. अधिगणाला आणि रणी आलया आणि नाही तर रंग पुन्हा. हाय 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 रंग काही वेगळा असतो. हातचा प्रसंग तसा नाही हो. नाही कोणीच डोळ्यात आणू नका की तसलं कीर्तन झालं नाही. आज आहे तर फक्त आणि फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं उद्याच्याला अवतार दिन आहे आणि त्या अवतार दिनाच्या निमित्ताने हा होत असलेला साजरा सोहळा. भावी ज्ञानेश्वरांनी मेलेल्या मुर्द्याला थाप मारली. वाच म्हणले काय झोपलास? थाप मारली. संजीवनी मंत्रांचा भडीमार केला. पवित्र गोदातीरातून त्याला उठवला. झोपेतून खरमाडून उठलं. म्हणजे गेला होता ना. कारण नाशिवंत देह जाणारे सगळं नाशिवंत देह पडलं होतं तिथं नदीला आणि आत्मा गमन केलेला होता. पण तो संजीव मंत्राचा भडीमार केला. आत्म्याला परत बोलवलं. सती सावित्रीने जसा तिच्या नवऱ्याच्या आत्म्याला यमाच्या तावडीतून आणलं तसं माऊली ज्ञानेश्वरांनी अरे त्या सच्चिदानंद बाबांच्या आत्म्याला खेचून आणलं. त्या पुनश्च स्थापित केलं आणि त्या सच्चिदानंदाला उठवलं आणि लिहायला बसवलं. स्वतः गीतेचा अर्थ सांगितला आणि त्या सच्चिदानंद बाबांनी लिहिलेलं तत्वज्ञान ज्ञान ईश्वरी, ज्ञान ईश्वरी, ज्ञानेश्वरी. त्याचं नाव काय ठेवलं गेलं? ज्ञानेश्वरी. ज्ञान अधिक ईश्वरी. मी तुम्हाला सांगितलं माझ्याशी संस्कृती म्हणजे संधी जर केली ना शब्दाची वाक्याची, ज्ञानेश्वरी ज्ञान अधिक ईश्वरी बरोबर ज्ञानेश्वरी. ज्ञान तत्वज्ञान बोध जीवा शिवाचा ऐक्य करणारं असणारं ब्रीद वाक्य कुणाचं? ईश्वरी. जो पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहे, ईश्वर आहे ना, त्या ईश्वराचं तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आणि अशा असणाऱ्या तत्वज्ञानाला वयाच्या 16व्या वर्षात जन्म दिला आणि तेच तत्वज्ञान गीता रूपाने बंदिस्त कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला फक्त निमित्त केलं आणि ते सांगितलं. गीतेची सुरुवात कशी माहिती तुम्हाला? गीतेची सुरुवात कशी आहे? काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल. आमच्या आया बहिणीला 15 अध्याय येतो का? कशा सगळं खात्यात कुणाला माहिती? हे भाव आता काही विचारायला लागला. अरे परीक्षा आहे विचारायला पाहिजे. 15 अध्याय येतोय का? ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थम् अश्वत्थम्. हा हेच तर मत आहे ना मग. ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थम् प्रावुर्अव्ययम्. इथून 15 अध्यायाला सुरुवात आहे. गीतेची सुरुवात कुठे गमतीशीर आहे. धर्मक्षेत्रे काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा बोटचाळीचा. आता गणपती पुढे बसवायचे, आपण गणपती सारखं बसायचं नाहीये शांत. चंदनाची उटी कोण केशवरा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वते संजया. गीतेची सुरुवात या श्लोकापासून झाली. या श्लोकाची सुरुवात ज्या अक्षरापासून झाली, त्या शब्दापासून झाली. त्या शब्द धर्म असे. त्या
पहिले अक्षर जाऊ द्या, 700 श्लोक जाऊ द्या, 18 अध्याय जाऊ द्या, विविध योग जाऊ द्या, पहिलं अक्षर जर त्याला कळालं ना, पहिलं अक्षर पर्यंत तसं हे पहिलं अक्षर. गीतेची सुरुवात काय? नाही, तिकडे रकार आहे. संस्कृतचा नियम असा आहे, त्याचं दोन चिंबक इतकं जबरदस्त आहे, तिकडचा रकार ही अलीकडचं ओढून घेतो हलकं. धवर पलीकडचा रकार, म वरचा रकार आहे. आणि त्या ठरणी वाढला ना, काय झालं? काय झालं? काय शिकवलं गीतेने आम्हाला? काय शिकवलं? एवढं शिकायचं आपल्याला. काय शिकायचंय? गीतेने आम्हाला काय सांगितलं? धर. गीता म्हणते धर, सोडूच नको, असं धर, असं धर. धरल्यानंतर सुटलाच नाही पाहिजे असं. आणि शेवट कसा आहे माहिती? गीतेचा शेवट आपण सुरुवात बघतोय आणि शेवट बघू. मधलं का बाळ खाऊ द्या, हे उपासांग आपण खाऊन घेऊ. बंद इकडे धर आहे. यत्र योगेश्वरः कृष्ण तत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर् काय शेवटला म आणि म सेपरेट आहेत. मोकळे मोकळे दोघ जण. ह्याच्यावर रकार नाही, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, लक्की नाही, काय सुद्धा नाही. इकडे तरी धवर रकार आहे, धर, आणि तिकडे सेपरेट मय. जोडावर एकाली जोडा, एकाली तिकडचा धर आणि तिकडचा म. काय होतंय? काय होतंय? धर्म. काय गीतेतलं का बाय? काय गीतेने सांगितलं? फक्त धर्म सांगितला. मग क्षत्रियाचा धर्म क्षत्रियाला सांगितला. विविध जाती जमातींना वेगळं वेगळं धर्म सांगितला. कृषी गौरक्षवा नित्यम, कृषी कर्म करणारे शेतकरी जे आहेत यांना त्यांचा धर्म सांगितला. विद्वज्जनांना त्यांचा धर्म सांगितला. प्रत्येकाला वेगळा वेगळा धर्म 18 अध्यायांमध्ये सांगितला. पण तू काय सांगितलं? काय सांगितलं? धर्म. अगोदर काय म्हणले? कृष्ण परमात्मा सुरुवातीतून गेली. ए बेटा, माझ्याकडे जर यायचं असेल ना, इथंच आहे पण गवत नाही, इथंच आहे पण दिसत नाही. होतं का नाही लहानपणी हुमान? होतं का नाही म्हाताऱ्या बायांनो? इथंच आहे पण दिसत नाही. होतं का नाही? एवढी कार्तिक पडून किती होतं का नाही? आता काय वेगळे बापडे तिकडे बाबळ, त्याच्यावर हिरवागार पाला, साध्या पाटील केला म्हणून तुक्या पाटील केला. आता काही पत्तेच नाही आपल्याला, काहीच नाही. पत्ते पाणी सगळं संपले आपलं. अरे त्यावेळेस गीतेने आम्हाला काय सांगितलं? धरायला शिकवलं. असं धरा की जे सुटलंच नाही पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना आपण विचारू की स्वामी, गीता तर सांगते धरायचंय. गीता नसुदी धरायला सांगत नाही. अर्जुनाला सांगितलं धर, ते मला धरलं. हा, तुझ्या मान्याने धर म्हणलाय ना, धरलं. काय धरलं? गांडीव धनुष्य. गांडीव धनुष्य धरलं. ते त्या गांडीव धनुष्याचा धरत्कार जेवढा होता, बाण सुटला, सू वाजला की पोटातले गर्भ खाळ करून पडायचे. एवढा धनुर्धर होता जगात. कृष्ण म्हणला धर. अर्जुनाने धरलं गांडीव धनुष्य. म्हणलं आता काय करू? ते म्हणजे मार. दुष्टांना मार. ते म्हणला मारल्यावर पाप लागेल की? तुम्हीच म्हणताय मारल्यावर पाप लागतं. हिंसा पाप, पापात आणि पाप लागल्यावर माणूस नरकाला जातो. कसं मारू? कसं मारू? ते म्हणजे झोडू मार, तांडू मार. ते म्हणलं यांना आचार्यान मातुरान धातून पुत्रान पौत्रान सखे स्वतः स्वतःवर पूर्वाच्या सगळे ह्या पूजनांना, माझ्या सगळ्या भैऱ्यांना, नातेवाईकांना, भाऊ बांधवांना यांना मारू.
ते म्हणले भाऊ हे पहिलेच मेलेली त्याच्यातला जो मला पाहिजे तो धर्म जिवंत नाही रे. आणि ज्याच्यात धर्म जिवंत नाही ते काही जगून नाही जगून असून नसून काहीच नाही ना त्याचा फायदा. याला मार जोड तोड मारायला सुरुवात केली. सरसंधान साधले. 18 अक्षोनी सैन्य खलास 18 अक्षोनी सैन्य खलास केलं. पांडवांचा विजय झाला. हस्तिनापुराचं राज्य त्यांना मिळालं. भुंजीय भोगान रुधिर प्रतीकान. अर्जुन म्हणतो हे द्वारकाधीशा, अरे त्यांनी मला मारायला शिकवलं. मी मारलं, तोडलं, कापलं, रक्ताचे पाट वाहिले, नद्या वाहिल्या रक्ताच्या, हाडामासाचे ढिगारे लागले डोंगरा एवढे. आणि ह्या रक्त रंजित झालेल्या हातानं अरे हे भगवंता, अरे त्या रक्ताने माखलेल्या हातानं मी हस्तिनापूरचं म्हणजे दिल्लीचं साम्राज्य कसं भोगू रे. आणि त्यावेळेस कृष्ण म्हणला सोड. काय म्हणला बघा आता आटास करून करून एवढ्या प्रयत्नातून मिळवलं आणि एका मिनिटात सोडायला सांगतोय. एका मिनिटात सोडायला सांगतोय. ही कृष्ण नीती आहे. हे गीतेचं तत्वज्ञान आहे. तुमचं चालू द्या, माझं बंद करतो. तुमचं ज्यावेळेस संपल त्यावेळेस माझं चालू करतो. कारण आपल्याला मी सांगितलं दिवस पुस्तक टेन्शन घ्यायचं. पाऊस घरी जाऊ देणार नाही, जाऊच देणार नाही. सुना घरीच का काहींच्या सासांना मोठा दाग पडतो. आपण आलो इकडे पैसे चळती का काय बोलतो. हा काहीच नाही तर दूध मी तापली त्याच्यावरची साई तरी खाती का काय बोलतो मानते तरी. काही टेन्शन घेऊ नका. टायमातच सगळे गाणी होते ना, सगळा खेळ बनवला टायमातच. कारण टायमाच्या पुढे नेहमी जाणार नाही. कारण आज हा 9वा दिवस आहे आणि आज तर म्हणजे लहरच झालाय. दुपारी एक केलंय चक्रधर जयंतीचं आणि संध्याकाळी हे करायचंय. संपल्याबरोबर गाडीत बसायचं. 8 वाजता मला कुर्डवाडीला पोहोचायचं. तिथं सभा आहे माझी. अखिल विश्व मानव परिषदेचा प्रचार मंत्री म्हणून मी काम करतो. अखिल विश्व महाराष्ट्राची नाही, भारताची बॉडी नाही, विश्वाची बॉडी. आणि त्याच्यावरती मानव संप्रदायाने मला प्रचार मंत्री म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. सारखे कार्यक्रम सातत्याने केले म्हणून मी पुढे जाणारच नाहीये. 2-3 वर्ष तर करेन कारण मला 8 वाजता पोचायचे. तुमची कॅपॅसिटी तुम्ही बघा. चक्रधर स्वामींना भगवान दयाळू मयाळू कृपाळू कन्वळ असणाऱ्या देवाला आपण जाऊन विचारू ना, अरे कृष्णाने आम्हाला धरायला शिकवलं कसं धरायचं. त्यावेळेस सर्वज्ञांचं चरित्र जे आहे ना, अक्षरम असंदिग्धम सारवत गर्भतो मुखम. थोडेशा अक्षरांमध्ये विश्वाचा अर्थ जे साठवलेला असतो त्याला सूत्र असं म्हणतात. आणि असे स्वामींचं सूत्र आहे. स्वामी सांगताय कसं धरायचं. माकोडेचे दृष्टांते. कसं धरायचं. माकोडा म्हणजे कळलं काय. माकोडा म्हणजे काय कळलं का. माकोडा हा 800 वर्षापूर्वीचा शब्द आहे. प्राचीन. कारण 1111 मध्ये लीळा चरित्राची स्थापना झाली. लीळा चरित्र लिहिल्या गेलं आणि त्यावेळेसचे पारिभाषिक शब्द आहे तो माकोडा म्हणजे मुंगळा. मुंगळा बघितला आहेत का. मुंगळ कुठं निघतात का घरात दारात रानात इकडं तिकडं. मुंगळा बघितलाय का. मुंगळा कसा असतो माझ्यासारखा का. मुंगळा त्याचं तोंड बघूसच लय वेळ वाटत नाही. त्याचे डोळे त्याचं तोंड पाय सगळे प्राणी परवडले. इंचू परवडला ठाणका मारतो निघून जातो. गांधीन माशी परवडली खाटकन चावती भुरकन निघून जाते. साप परवडला फणा मारतो उलटा होतो विष सोडतो सळकन निघून जातो. पण एक हलकट जातीचा प्राणी असा आहे ना जो चावतो आणि तिथं थांबतो. कुठं गेलंय कोण चावलंय म्हणायचं काही कामच पडत नाही. तिथं जर मुंगळा चावला ना
इथं जर आग व्हायला लागली तर तुम्ही शोधायचं नाही, नुसतं इथं बघायचं जिथं आग होती तिथं, ते तिथं बसलाय, ते म्हणतं इकडे तिकडे काय बघतो, फामट्या तुझा बाप इथं बसलाय अजून, इतकं डांबरट मुंगळा का तर चावल्यानंतर तो इतका चाव्याशी एकरूप होतो, इतका गळून जातो की चावलेले दात आतमध्येच उडतात, त्याला काढताच येत नाही. स्वामी सांगतायत अरे कृष्णाने असं धरायला सांगितलं, मुंगळ्यासारखं धरायला सांगितलं. धड तुटले आहे जिवे, धड तुटले आहे जिवे, शरीराचे 2 तुकडे झाले तरी या जीवात्म्याला त्या देवाला सोडायचं नाही, या जीवाला त्या शिवाला सोडायचं नाही, धरायचं तर असं धरायचं. हे वेगवेगळे धर्म तुम्ही आम्ही सांगितलेले, एकच जगाच्या पाठीवर धर्म आहे, राहतो एकचे यापेक्षा तत्वज्ञानाला जो प्रिय धर्म आहे, जो प्रभूला प्रिय आहे, तो एकच धर्म आहे. कुठला? जगाला फक्त प्रेम सुख वाटावे, जगाला प्रेम अर्पण करावे. प्रेम कधी माणूस माणसाला देऊ शकतो? ज्यावेळेस स्वतः प्रेमळ असतो. आज माणूस माणसावर प्रेम करत नाही, आज माणूस चतुष्पदांवरती प्रेम करत नाही. अहो, ज्याचा जनावराला शिव्या कळत नाही त्या जनावराला शिव्या देत आहे का नाही? मला सांगा ना, बैलाला, म्हशीला, हाड्याला, शेरकाला, वासराला, जर्सीला शिव्या देत का नाही माणूस? त्याला शिव्या काय देत का? अरे त्याला काय देत, त्याला दे ना, दे ना, आमचं काही नाही म्हणणं. ज्याला कळतात त्याला दे, त्याला कळत नाही त्याला दे. मोटरसायकलीला शिव्या देणारी आवडणार आहे का नाही? चालू झाली की का मारून मारून जमले दुकानला. मोटरसायकलला शिव्या देतात, अरे तिला कळतंय का? अरे नालाय का, तो तिला फसवलंय. पेट्रोल टाकली नाही तिला, चांगलं राखी कशी चालू होईल? इमानदारी राखीत काय तुझ्या संगती, आणि तिला शिव्या देते. चलत चलत दगडाला ठेस लागली, दगडाला शिव्या देते. अरे काय शिव्या देणारा माणूस प्रेमळ असतो का? आणि इथं संत सांगतात, धर्म सांगतो, तत्वज्ञान सांगतं, अरे प्रेम अर्पण करावे, प्रेम अर्पण करा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतायत, ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. ज्ञान नसलं तरी चालेल, ज्ञानी माणूस अहंकारी बनतो, आणि प्रेमी माणूस आहे ना मवाळ असतो, मवाळ असतो, मृदू असतो, शांत असतो, सात्विक. प्रेम शिकायला, प्रेम वाटायला शिकव. हे सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे.
आपल्यापासून व्हायला पाहिजे. सासू सुनावर प्रेम करते का? म्हणते का नाही बाया माझी पोरी गेली, माझ्या पोरीपेक्षा भारी मला सून मिळली. तिला विचारा तुम्ही या करतात अशी बाजूला गाठा, म्हाताऱ्याच्या बाजूला घ्या आणि तिला म्हणा आजी माय बरं चाललंय तुमचं. काय झालं काय? आता झालं ना, दोन्ही तर चार झालं. तुमची तर मजा आहे आता. आईशे सुनबाई आली, पांढऱ्या पायाची पाल शिरली घरा. आता आमच्या इकडे अवदासा म्हणतात, तुमच्या इकडे म्हणतात. तुमच्या इकडचं मला माहिती. मला सांगा कसा सुनवर प्रेम असलं तर असले शब्द वापरेल का? जाऊ द्या मरू द्या. म्हाताऱ्याला बाहेर बोलवा, म्हाताऱ्याला बाहेर बोलवा. बाबा बरं आहे का आता? पोरगा तरतुकीचा निघाला, पोरगा नोकरीला लागला. आता काय बाबाची मजा आहे बाबा. काय करे बाबा मला काय सांगून निघालो. तुझं केला का? तुझे त्याला म्हणलं तरी हरकत नाही. तुझं की तुझ्या पोट तर तुझ्या रक्त मासा जायला का? म्हातारं पोराला तसं नव्हतं. पोराला बोलव बाई. बरं आहे का तुझं? बाबा तुझे फार लोक नाव घेतात तुझे. अति डांगरिया आमचं म्हातार का? काय त्याला अक्कल? कोण म्हणतो? सक्क पोरग. सक्क सावतर सुद्धा नाही. अरे काय घरातल्या कुटुंबातल्या माणसांवर माणसाचा प्रेम नाही हो नाही. याचं कारण तुम्ही प्रेमाळ नाहीये. त्या शरीराच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून तो शाश्वत असणारा परमेश्वर घालण्यासाठी परमेश्वराने एवढं शरीर दिलेलं आहे. दिले इंद्रिय पैसे घेतलेत का पुन्हा? घेतलेत का? रोख नाही घेतले, उधारी तरी लिहिली का? लिहिली का? बँकेसारखा तगादा आलाय का? नोटीस आली का कुणाला? सांगा नाही आली का बाबा? आली का नोटीस? तुला एवढं अमोल डोळं दिलं रे जग बघायला. असं म्हणतोय का? कान दिले ऐकायला, लाख रुपये मागितले का? पाय दिले चालायला. अरे फुकट मिळालंय म्हणून याची किंमत नाही हो. नाही फुकट मिळालंय, फुकट. जर किंमत असते ना, शरीराची रचना बघा किती सुंदर आहे. हे मंदिर आहे, हा गाभारा आहे समोरचा. हे छत कशावर आहे? छत कशावर आहे? नाही डोक्यावर नाही, कशावर उभा आहे? कॉलम आडवे. अरे हे कॉलम आहे. हा हे इमारत आहे.
देहर मी इमारत उभा राहिलेली आहे. त्या भगवंता इतका आर्किटेक्ट जगात जन्मला नाही. याच्यावर तर याचा शोध लागला ना. हा नवीन नाही, काय नवीन नाही, याच्यावरून याचा शोध लागलाय. हे भक्कम दिलाय म्हणून हे साठ्यातून झालाय. हे आडवं केलंय, हे आडवं झालंय. हे वर्षात टाकलं, ही म्हटला गाभारा आहे, म्हटला गाभारा आहे. हेच समजा स्टील चांगलं वापरलं नाही, भीम करून चिळून भरलं नाही, सिमेंट इमेलदारीने वापरलं नाही, खडी 2 पाट्या आकाश जास्त टाकली, वाळू 7-8 पाट्या टाकली आणि एकच पोतं सिमेंटाचं टाकलं तर ही ह्याला तोडून धरीन का? तशीच बोंब झाली ना. तशीच बोंब झाली, याची बोंब तशीच झाली. काय झालं? ठणकन नाही काय होईल? नाही ठणकन काही वळतंय, काय ओरडतंय, काय आरडतंय, सगळं बरं आहे. पण गेलं बाया, अरे जाईनच ना, जाईन ना, काय राहील का? राहणारच नाही ना. आणि हे जर भक्कम नसेल तर ही एवढा मोठा आता एवढं फुगू केलंय, आणलंय काय कसं वचक कच्च खाल्लं, हे फुगलं ना वर. आता हे काय करेल, हे तोलतच नाही याला, ही लागलं राजीनामा द्यायला वाटी. इथलं आईल संपलं. अरे सांग वाकडच व्हायनात ना. हे तरी म्हणता येईल ते तरी म्हणजे त्यांची तर लयच मजा आहे. 2 दारुडी वाटायची चालली होती वाटायची. आणि वाटाणी जात असताना संध्याकाळचा टाइम, ही संध्याकाळच्या ही पार दिवस पाहूया मला तिथं कोणती वाडी कळमुली येताना वाढायची आपल्या ती गाव कोणतं आहे? हास्यगावच्या कोपऱ्यात वळालं. महाराज दिसला एवढा मोठा. मी म्हणतो काय थांब आ यायचंय. मी म्हणतो किती अवघाडीचं रिकामी गाडी होती, मी नाही आणलं. सगळ्या वाटणी ही दुखदुखीनं आपलं आणि सगळ्या वाटणी गाडीत इतका सेंट मारलेला, ह्याचा फवारा तर बोलताना फवारा केला तर सेंट खाला. आपल्याला कीर्तन करता येणार नाही. अहो ते तरी ते नाही म्हणता येईल. ती बिना पेता वाकडं तिकडं चालते. दोन चालली होती वाटणी. संध्याकाळचा टाइम, संध्याकाळच्याला निघाली. अशी झिमझिम पडलेली गटरस असली होती. पाऊस उघडला, चंद्र चांगला मस्त चांदण्यासहित झुलत आकाशात आला. एकाने त्या गटरात बघितलं, जायला म्हणलं आपण बोलतो तुला काय चंद्रावर आलो. बघा आता हे सरकारी यान सोडतं अंतराळात, ती अजून पोचा नाही चंद्रावर, ती दोघं चंद्रावर पोचली. तिथून पुढे आले. एक म्हणतोय मला असं वाटतंय ना आमदारकी खासदारकी गेली तुझ्या गेली. मग काय पंतप्रधान वाटतंय. काय म्हणते ही एकदा त्या नादात लागल्यावर काय बोलते मी सांगता येत नाही. बरं म्हणलं तर म्हणलं, एक म्हणलं तसं, दुसरं काय म्हणतंय आपण राजीनामा दिल्याशिवाय तू कसा होशील. म्हणजे ही आधीच आली, पुढं गावाच्या जवळ आली. हगंदारी मुक्त गाव शासनाने योजना काढली. घरात असून सुद्धा हे लय हवस ताणे घातला की पटकन बघितली. अंगारातून जाऊन आले, सगळं आली, डुगत आली, वाकडी तिकडी आली, सडक पुराणा ह्यांना एखादा गापून पाय भरला, गुलाबाच्या फुलात पाय भरला. आता ह्यांचाच खायला वास भरपूर, त्यांना वासही आला नाही. गुलाबाच्या फुलात पाचकन पाय भरला. काय रे
बस खाली बसलं आणि बसल्यावर यांनी घातलं पोट गुलाबाच्या फुलाच्या ढिगाऱ्यात कोणी घातलं वास घेऊन बघायला लागलं. आता त्याचाच त्याला वास पडतो रे, त्याला वासच कळाला. मी म्हणतो नाही ना तसलं नाही वाटतं. दुसरा मला नाही ना तेच आहे. नाही वास आला ते म्हणलं नाही त्यांनी घातलं दुसऱ्याने वास ते पोट घातलं राष्ट्रपती खर्चून ओढलं म्हणलं तेच आहे की बरं झालं पाय भरलं नाही. पगडात गेलेलं चांगलं का पाय भरले. अरे ते तरी बरे त्याच्यापेक्षाही आपण त्या तालात नसून आपलं सगळं दुखत आहे. सगळं काहींचे गुडघे गेले, काहींच्या कमरा गेले, काहींचं डोळं गेलं, काहींचे कान गेले. इकडे इकडं का घेतला. तर या पाठवरती आपण प्रेम केलं नाही. प्रेम केलं नाही. जर या पाठवरती प्रेम केलं असतं ना प्रत्येक माणसाला जर जीव लावला असता तर निश्चितच चुकलंच नसतं चुकलं. रामदेव बाबा पाठ्या चुकून सगळं जग हालितोय, त्याचं स्वतःचा पोट हालिवतोय, आळत पुरत येतोय, हिकडून तिकडं अगदी सार म्हणतोय. आपल्याला तसं नाही ना. आपल्याला एकदा बसलं की जेव्हा हात टिकून उठायची पाहिजे तिथं या शरीरावर तुम्ही प्रेम करत नाहीत रे. त्यांनी सांगितलं संतांनी, ग्रंथांनी, पंथांनी काय सांगितलं? प्रेम करायला शिका, प्रेम करायला शिका. ज्यावेळेस तुमच्या शरीरावर तुम्ही स्वतः प्रेम करता, अगोदर सुरुवात इथून आहे प्रेमाची. शरीरावर प्रेम करा, निश्चितच घरातल्यावर प्रेम करता. घरातल्यावर केलं